2003 साली घाटकोपरच्या ब्लास्टचा निषेध करण्यासाठी शिवसेना भाजपने संयुक्तपणे महाराष्ट्र बंदची हाक दिली होती। महाराष्ट्र बंद झाला आणि त्यानंतर समाजातील काही मान्यवरांनी त्याला आव्हान दिले। न्यायालयाने तुम्हाला प्रत्येकी सेना भाजपला 20-20 लाखांचा दंड ठोठावला। त्यामुळे ही सगळी पार्श्वभूमी लक्षात घेता महाविकास आघाडीमध्ये असं त्यावर काही चिंतन किंवा काही त्यावर नाही। आता असं आहे की नेमका हा बंद उद्याच आम्ही जाहीर केलेला। आता पवारसाहेब बाहेर गावी आहेत, नाना पाटोळे बाहेर आहेत, सगळेजण आम्ही म्हणजे मी मुंबईत तुमच्या समोर आहे। अशा वेळेला एकत्रित बसून आम्ही आता ते निर्णय घेऊ शकलो नाही। मात्र फोनवरून आमचं बोलणं झालं। पवारसाहेबांनी तर त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे। आता जरी उद्याचा बंद मागे घेत असलो तरी याचा अर्थ असा नाही की उद्या परवा कधी आम्ही एकत्र बसून भविष्यात बंद करणारच नाही अशातला भाग नाही। कारण संप करणं, निदर्शनं करणं, आंदोलन करणं हा लोकशाहीतला जनतेचा अधिकार लोकशाहीतल्या घटनेनुसार कोणीही हिरावून घेऊ शकत नाही। आणि म्हणून परत एकदा सांगतो की माननीय उच्च न्यायालयाचा निर्णय आम्हाला मान्य नाही। मात्र आता त्यांचा आदर राखून उद्या असता की आम्ही तो मान्य करतोय। त्याच्यावरती देशभरामध्ये ही चर्चा व्हायला पाहिजे की लोकशाहीमध्ये ह्याला आता मान्यता आहे की नाही। कारण आंदोलन करूनच आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे। तेव्हा आम्ही कोर्टाचं अवमान राजकीय पक्ष म्हणून करणार नाही। कोर्टाचा आम्ही सन्मान ठेवणार। जनसामान्यांनी परवा बदलापूरमध्ये आंदोलन केलं, पोलिसांनी कारवाई केली, 300 लोकांवर कारवाई केली, शाळा कॉलेजमध्ये शिकणाऱ्या पोरांवर कारवाई केली। काय माननीय कोर्ट जनभावना मांडायला कोर्टाचा विरोध नाही। कोर्टाचा ऑर्डर आपण वाचून घ्या। राजकीय पक्षाला बंद करता येणार, आम्ही बॅनर पोस्टर लावणार नाही, आमचे झेंडे राहणार नाही। उद्याचा बंद हा आघाडीने पुकारलेला नसेल। या महाराष्ट्राच्या जनतेचं हे आंदोलन राहणार आहे आणि महाराष्ट्राची जनता या सरकारच्या विरोधात चिडलेली आहे। आणि त्यामुळे या आंदोलनामध्ये मी सुद्धा एक जनसामान्य माणूस म्हणून, काँग्रेसचा प्रदेश अध्यक्ष म्हणून नाही, आम्ही आमचे सगळे जे आहेत आमचे सगळे लोक आहेत ते जनसामान्य म्हणून आम्ही त्या आंदोलनामध्ये सहभागी होतो। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।